गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तुमच्या आजारी पडली लेकराला किती दिवस झाला त्याची कोण जबाबदारी घेणार आहे? आम्ही व्हिडिओ टाकतोय, आम्ही रोजच्या रोज तक्रारी करतोय, ऍक्शन घेता येत नाहीये का? पंढरपूर शहरातील 197 ब रामबाग रोड झोपडपट्टी परिसरात नगरपालिकेच्या आरोग्य विभागात सेवा देणारे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत। मात्र याच परिसरात गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईन आणि उघड्या गटारींचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। या भागातील महिलांनी एकत्र येत माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांना परिसरात बोलवून आपल्या समस्या मांडल्या। नागरिकांनी सांगितलं की गेल्या 3-4 महिन्यांपासून ड्रेनेजचे चेंबर्स तुंबून ओव्हरफ्लो होत असून मैलायुक्त पाणी थेट घरांमध्ये शिरतंय। तसेच परिसरातील गटारी सतत तुंबलेल्या अवस्थेत असल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरतीये। स्थानिकांच्या मते या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे तसेच हृदयविकारासारखे आजार उद्भवत आहेत। वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यावेळी विक्रम शिरसट यांनी नगरपालिकेच्या कारभारावर टीका करत आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अस्वच्छ वातावरणात राहावं लागत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल उपस्थित केलाय। तसेच तातडीनं प्रश्न मार्गी न लावल्यास हे मैला मिश्रित पाणी नगरपालिकेच्या दालनात आणून टाकू, तसेच नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। 197 ब बौद्ध नगर येथे गेल्या 4-5 महिन्यापासून ड्रेनेजचे घाण पाणी इथं लोकांच्या घरामध्ये जात असल्याची वारंवार तक्रार नगरपालिका प्रशासनाला केली असताना त्याची नगरपालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही। आता येत्या काही दिवसामध्ये पावसाळ्याचे दिवस आहे, पण पावसाळ्याच्या दिवसापूर्वीच ही अशी परिस्थिती या भागातल्या नागरिकांना रोज या पाण्यातून ये जावं करावं लागत आहे। इथे लहान मुलं आहे, त्यांची आजारी पडण्याच्या घटना घडत आहे। या भागात बघितलं तर पंढरपूर शहराची स्वच्छता करणारे सर्व सफाई कर्मचारी या भागामध्ये राहतात आणि यांनाच या घाण पाण्यातून जावं लागतं। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि इथं तात्पुरत्या स्वरूपात मोटर लावून पाणी काढण्याचं काम नगरपालिकेने केलेलं आहे, म्हणजे रडक्याचे डोळे पुसण्याचं काम केलेलं आहे। जर त्वरित इथला प्रश्न जर नगरपालिका प्रशासनाने, मुख्याधिकाऱ्यांनी, नगराध्यक्षांनी लक्ष घालून जर नाही सोडवला तर हे घाण पाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या, नगराध्यक्षांच्या दारात आणून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही।